मित्रांनो, आज एक खूप महत्त्वाच्या विषयावर एक छोटासा व्हिडिओ बनवतोय. तो म्हणजे CPR, कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. खूप काही गोष्टी याच्याबद्दल लोकांना माहिती आहेत, काही लोकांना माहिती नाहीयेत. पण एखाद्या माणसाचा जीव वाचवण्यासाठीची शेवटची संधी म्हणजे CPR. CPR कुणाला आला पाहिजे? CPR ह्या जगामध्ये, या समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला माहीत असलं पाहिजे. सो CPRमध्ये काय केलं जातं, की एखाद्या व्यक्तीचा जर हृदय कुठल्याही कारणाने असो, ते जर बंद पडलं असेल आणि ते कुठेही, म्हणजे तो व्यक्ती एखाद्या दुकानात असेल, रोडवर असेल, हॉस्पिटलमध्ये असेल, अ, कुठल्यातरी कॉरिडॉरमध्ये बसलेला असेल, लिफ्टमध्ये असेल, जर एखादा व्यक्ती अनकॉन्शियस होतोय, बेशुद्ध होतोय, त्याची पल्स लागत नाहीये, चिमटा घेऊन पण तो उठत नाहीये, तर पहिलं काम तिथं असणाऱ्या व्यक्तीने केलं पाहिजे CPR. CPR म्हणजे काय? छातीवर दाब देणे. सो छातीवर दाब देऊन हृदयाचं पंपिंग हे परत चालू करण्यासाठी तो दाब दिला जातो. तो दाब बरगड्या तुटल्या तरी चालतील, पण तो थांबवला नाही पाहिजे. एक वेळ बरगडी तुटलेली जुडू शकते, पण गेलेला जीव परत येऊ शकत नाही. त्यामुळे जीव महत्वाचा आहे. सो 5 ते 6 सेंटीमीटर 2 इंचपर्यंत छाती दबेल इतका दाब देऊन ते हृदय परत चालू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यामध्ये कुठल्याही अफवांवर, कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नये, की मी हे कसं करू, काय करू? प्रत्येकाला हे माहीत असलं पाहिजे. त्यामुळे हा खास व्हिडिओ, की CPR बद्दलचं नॉलेज हे प्रत्येकाला असलं पाहिजे. CPR सायंटिफिकली कसा केला पाहिजे याच्यासाठी YouTubeवर खूप व्हिडिओ आहेत. नंतर कधी गरज पडलीच किंवा जमलं, सहज शक्य झालं, तर त्याचा व्हिडिओ मी पण टाकेल. पण CPR हा प्रत्येकाचा जीव वाचवू शकतो. CPR बद्दल डोक्यामध्ये शंका ठेवायची नाही. कुठलाही माणूस तुमच्या आजूबाजूला जर बेशुद्ध पडला असेल, त्याला आधी चिमटा घेऊन बघा. तो उठतोय का? काही हालचाल नाहीये. बिलकुल हालचाल नाहीये. नाडी लागत नाहीये. सरळ छातीवर कॉम्प्रेशन द्यायला चालू करा. बाकी कुठलाही विचार करू नका. छातीवर लालसरपणा येतोय, नखं लागतायत, व्हॉटएव्हर इट इज. गळ्यामध्ये काहीतरी चैन आहे, ती रुततीये, व्हॉटएव्हर इट इज. पण त्याला CPR देण्यापासून थांबवू नका. कारण तो CPR त्या पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत जिवंत ठेवतो. आपण खूप जणांचे जीव वाचवू शकतो. खूप जण फक्त हॉस्पिटल येईपर्यंत मधल्या रस्त्यामध्ये CPR न झाल्यामुळे मरतात. खूप वाईट वाटतं. कारण ते सांगतात, की "सर रिक्षात टाकेपर्यंत जिवंत होते. सर गाडीत बसेपर्यंत जिवंत होते." अरे पण मग ज्यावेळेला गाडीमध्ये बेशुद्ध पडले, त्यावेळेला जर तिथून हॉस्पिटलला येईपर्यंत तुम्ही चेस्ट कॉम्प्रेशन देत राहिले असते, तर तो कदाचित वाचला असता. त्यामुळे प्लीज CPR बद्दल प्रत्येकाने नॉलेज घ्या आणि प्रत्येकाने शिका. कुणाला यायला पाहिजे? फक्त डॉक्टरला म्हणून नाही, समाजातल्या प्रत्येक घटकाला. ठीक आहे? थँक यू.